नमस्कार मित्रांनो, आज आपण चाईविषयी माहिती देणार आहे आणि चाईविषयी आपण तुम्हाला व्हिडिओ पण बनवून दाखवणार आहे आणि चाईचं औषध पण आपण बनवणार आहे. आपल्या डोक्याला चाई लागते म्हणजे आपल्याला कळत पण नाही. ते चाई लागते म्हणजे तिथली केस पूर्ण निघून जातात, एकदम तिथं खुट्टाड विटाड असली केसाची काही राहत नाहीत, बारीक बारीक. मग तुम्हाला सांगतो, चाय आपल्या डोक्यामध्ये लागते, आपल्या पापणीला लागते, परत तुम्हाला सांगतो आपल्या मिशाला लागते चाई, परंतु आणि काहींना दाढीला पण लागते. मग थोडी आपल्याला लागलेली जाणवती, बारीक दामुक्यावानी चाय लागल्यावानी वाटते आपल्याला. मग चाय लागल्यावर आपण म्हणतो इथली केस का गेल्यात, आपल्याला काही लवकर समजत नाही. मग परत 4-2 मित्र ही भेटले, म्हणते तुला चाय लागली का काय. मग ती चाय लागलेली आहे आपण, मग आपल्याला काय त्याचा इलाज कळत नाही. आपण दवाखान्यामध्ये जातो, डॉक्टरला धावतो, डॉक्टर म्हणतात ती त्वचा रोग झालेला आहे, त्याच्यामुळे तुम्हाला चाय लागलेली. मग त्याच्यावर आपल्याला ट्यूब देतात, इंजेक्शन देतात, गोळ्या देतात, एवढा कोर्स पूर्ण करा होऊन जाईल. परंतु केस त्याच्यात काही येत नाहीत, पूर्ण केस बाकीच्या जागेवर येतात. मग एका जागेवर चाय लागलेली ती एकाच्या नादाने दुसरीकडे तिसरीकडे असे बऱ्याच जागेवर चाय लागते, मग ती बेकार आपल्याला दिसतं. मग त्याच्यासाठीच आपण असा एक इलाज आणलेला आहे. फक्त औषध आपल्याला एकदाच करायचंय आणि एकच वेळेस लावायचंय. तुम्हाला सांगतो, एक वेळेस आपण औषध बनवणार आहे आणि लावणार आहे. ते औषध तुम्ही लावलं ना, तुमच्या तिथं तिसऱ्या दिवशी तुम्हाला केस दिसणार आहे. फक्त पहिल्या दिवशी काय होणार आहे, तिथं आपण जिथं केस गेलेलीत ना, मिशेची जागा असू द्या, दाढीची जागा असू द्या, मग तुम्हाला सांगतो त्या ठिकाणी आपल्याला ते औषध पहिल्यांदा थोडं लावायचंय. पहिल्या दिवशी आपल्याला थोडं चुनचुन केल्याने, असं जनजन केल्याने जाणवणार. तुम्हाला सांगतो त्यांनी थोडंसं नॉर्मल तिथलं कातड जळल्यासारखं होणार. दुसऱ्या दिवशी तुम्हाला सांगतो तिथं कातड्या असं होणार. त्यातनं तिसऱ्या दिवशी तुम्हाला बारीक केस दिसणार. मग अशा पद्धतीने आपण औषध बनवणार आहे आणि तुम्ही एकच वेळेस हे औषध करा आणि एकच वेळेस लावा. तुमच्या चाईच्या जागेवर केस 100% येणार. मग चला आता आपण करूया व्हिडिओला सुरुवात. हो का, आपल्याला घ्यायचं आहे ती सुरुवातीला म्हणजे काही लिंबुळ्या घ्यायच्यात. हो का, हे आपल्या लिंबाच्या झाडाला असतात ना, त्या लिंबुळ्या घ्यायच्यात. हो का, मग मित्रांनो, ह्या लिंबुळ्यापासूनच आपल्याला चाईला औषध होतंय. बघा, तुम्हाला सांगतो, पुरुषाला तर असू द्याच चाय लागतीच, पण महिलांच्या पण डोक्याला अशी चाय लागती. महिलांच्या पण अशी केस जातात, मग ती दुसऱ्या केसाने ती जागा झाकून टाकतात. मग थोडी करत भरपूर जागा लागते. मग महिलांनी पण आपण जशा पद्धतीने औषध करतोय ना, अशा पद्धतीने त्यांनी पण त्या जागेवर मी सांगन तशा प्रकारे औषध लावायचं. मग आपण आता ही लिंबुळ्या पहिल्यांदा आपण सोलून घेऊया. ह्या म्हणजे बी निघतात, तुम्हाला सांगतो ह्याच्यामध्ये बी निघतात. मग आपल्याला ह्या लिंबुळ्यांचा अगोदर ह्या थोड्या तोडून घ्यायच्यात. आपल्याला अशा फोडून घ्यायच्यात, नुसत्या टच करून घ्यायच्यात. आपल्याला त्याच्यामध्ये बी निघत येतं. अशा पद्धतीने फोडायच्यात आपल्याला लिंबुळ्या. बघा, असा हाताने पण फुटतात. आपल्या शेंगा फोडतो ना तशा, आणि शेंगासारखंच काम आहे. बघा, शेंगासारखंच यातनं बी निघत येतं. आपल्याला जितक्या जागेवर चाय लागली असेल ना, तितक्या जागेवर लावण्याकरता हे करायचं. मग तर आपल्याला आपण एक वाटी घेऊया, याच्यात शेंगदाणे याच्यातलं काढायला. ह्या ब्यामध्ये बघा शेंगदाणे टाईपच निघत आहेत. तुम्हाला दावतो मी काढल्यावर. तुम्ही एकच वेळेस हा उपाय करा. तुम्ही चाय तुमची तिसऱ्या दिवशी तुम्हाला तिथं जाणवणार केस अशी निघाल्यासारखी. इतका रिझल्ट आहे बघा लिंबुळ्यांचा. तरी मित्रांनो, तुम्ही काय म्हणता, हा लिंबुळ्या आता खेडेगावामध्ये ही भेटतात. आता ह्या सीजन मध्ये लिंबुळी भेटत नाही. तरी लिंबुळी तुम्हाला सांगतो आयुर्वेदिक दुकानामध्ये आपल्याला ही लिंबुळी उपलब्ध आहे. मग ह्या लिंबुळी आपण आयुर्वेदिक दुकानामधनं घ्यायची. तर तुम्ही म्हणता आयुर्वेदिक मध्ये कुठं, तरी तुम्हाला सांगतो भरपूर जागेवर आयुर्वेदिक मोठी दुकान आहेत ना, त्या ठिकाणी भेटते. अशा छोट्या दुकानामध्ये भेटत नाही. मग तरी मित्रांनो, आता आपण पंढरपूरला जातो का नाही, पंढरपूरला वारीला ह्याला जातो पांडुरंगाच्या दर्शनाला. तर तिथं मोठं खतरनाक मोठं एकदम दुकान, होलसेल दुकान आहे आपलं आयुर्वेदिकचं. तिथं कुठलीही आजारावरचं आपल्याला आयुर्वेदिक दुकानात ते औषध भेटतं.
मग तिथं पण हा लिंबोळी आपल्याला भेटतात बघा. तरी तुम्ही म्हणता लिंबोळी कुठनं आणायची, तरी या लिंबोळीचा असा उपयोग आहे. आणि तिथनं कवटेकराच्या दुकानामधून लिंबोळी आणू शकता तुम्ही. चला, आणि तुमच्या जर असली तुमच्या पाशी तरी तिथली पण चालती, फक्त लिंबाच्या झाडाची लिंबोळी लागते बघा. आपण आता ह्या 10-12 लिंबोळ्या सोलून घेतलेल्या आहेत. या लिंबोळ्या मग ह्याच्यापासूनच आपल्याला औषध बनवायचं आहे बघा. हे पहा, आहे का, आपले शेंगदाणे कशा असतात अशा पद्धतीने ह्यात बी निघतात बघा लिंबोळ्याचं. मग चला बघा, आपल्याला हे लिंबोळे एक लागणार आहे. इथं लिंबोळी एक लागणार आहे आपल्याला. आणि आपल्याला लागणार आहे ती म्हणजे ही गुंजचा पाला. गुंज, आता ही गुंजचा पाला, थांबा तुम्हाला एक गुंजच दावतो मी, म्हणजे तुमच्या लक्षामध्ये येईन गुंज कोणची असते ती. तरी मित्रांनो बघा, ही पहा आपली गुंज. आता आपल्याकडे भरपूर होत्या गुंजा, पण आता सापडत नाहीत त्या. हे गुंज आहे का, ही गुंज, ह्या गुंजपासूनच आपल्याला ही पावडर बनवलेली. ही गुंजच्या बियाची पावडर नाही, ही गुंजच्या पाल्याची पावडर आहे आपण बनवून ठेवलेली. ही पावडर जरी अशी तुम्हाला सांगतो अशी बघा खाल्ली ना, तरी आपलं तोंड इतकं खमंग पडतं ना ह्यानी, की इतकी शरीरासाठी आपल्या ही पावडर पण लय चांगलेली. तुम्ही म्हणता दादा काही, पण ही गुंजची या झाडाची, गुंजच्या झाडाची पावडर आहे. चला मग आपण ही गुंज साईडला ठेवूया. काय पण नाही, गुंजची पाला तोंड एकदम मस्त पैकी गार मस्त पडते. गुंजचा पाला पण लय चांगला असतो, पण ते आपल्याला औषध त्याच्यापासूनच बनवायचंय बघा. मग चला, आपल्याला परत आपल्याला आणि लागणारी वस्तू तुम्हाला परत दावतो. आता पहिल्यांदा आपण ही बी आता याला आपण जरा बारीक करून घेऊया. आपण आता याला बारीक करायला सुरुवात केलेली. ह्याच्यामधनं तेल निघतं बघा. त्या लिंबोळीच्या बियापासून तेल निघतं. इतका आयुर्वेदिकला किंमत आहे ना आत्ताच्या कलियुगामध्ये भरपूर. आयुर्वेदिक घरगुती आपलं उपाय इथं, पण आपल्या लक्षात येत नाही. आता आपली बारीक करून झालेले ते आपण बारीक 7-8 तर लिंबोळे घेतलेले आहेत. तरी आपण आता या वाटीमध्ये ह्याला काढून घेऊया. आपण बारीक केलेलं आहे ना, ह्याला आता असे काढून घेऊया. तरी मित्रांनो, ही पहा तुम्ही, इतका लिंबोळीपासून फायदा आहे ना आपल्या या चाईच्या आजाराला. आता या लिंबोळीपासून भरपूर आजारावरती चालतंय, पण आता आपल्याला चाईचंच बनवायचं आहे ना. चाय लागलेली त्या ठिकाणावर बघा तुम्ही 3ऱ्या दिवशीच आजार रिजेक्ट आहे. आणि हे लावायचं म्हणजे काय तू रोज करत बस नाही. एक वेळेस केलं, एक वेळेस लावलं की तुम्हाला मगाशीच सांगितलं ना, अशा पद्धतीने कसं बारीक करून घेऊया. कसं तेल निघत आहे बघा ह्याच्यातनं. हे बघा ह्याच्यात आपण काय टाकलेलं नाही, दुसरं काय नाही. बघा जसं चुळण तसं तेल निघतंय. आणि आपल्याला ह्या तेलापासूनच तुम्हाला सांगतो आपल्या चायला फरक पडणार आहे. तुम्ही बघा, इथं आपण इथं ह्याच्यामध्ये आपण काय टाकलेलं आहे का, तरी आपण हाताला लावून धावतो थोडं. कसं तेलकट होतं आहे का. मग आता आपल्याला ही एक घ्यायचंय. आणि ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय माहिती का, दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला हे सांगितलं ना गुंजाचं, हे आपण गुंजाची पावडर आहे, आपण पावडर करून घेतलेली. मग तरी आपल्याला ही गुंजाची पावडर आपल्याला ह्याच्यामध्ये जास्त काय नाही टाकायचं नाही. एवढी टाकायची बघा. एवढी बस, एवढी चिकार होते आपल्याला. आता ही टाकली ना, आता ह्याच्यामध्ये आपल्याला एक गोष्ट टाकायची म्हणजे आपल्याला ही चुना टाकायचा आहे. हे चुन्यामध्ये कसं आहे माहिती का, कॅल्शियम हे राहतंय. आणि तुम्हाला सांगतो कॅल्शियम राहतं. आणि चुना आपल्या शरीरासाठी इतका फायदेशीर आहे ना, पण ती वापरायचा त्याचे आपल्याला फक्त लिमिट पाहिजे. आपण आता चुना पण आपल्याला यात लागणार आहे.
तरी आपण बघा चुनापुडी आहे आपल्याकडे बघा ही फोडून घेतली बघा. तंबाखू लोक खातात ना तो बघा ती चुना बघा आपल्याला असं एवढा चुना घ्यायचा आहे बघा. ही पहा बघा एवढा चुना आपल्याला लागणार आहे. बघा एवढा चुना आपण काढून घेतलेला आहे. मग तरी आपण आता याला मिक्स करून घेऊया. बघा अशा पद्धतीने आपल्याला मिक्स करायचे. अहो हे चायचं इतकं दुखणं बेकार झालेलं आहे की अख्खी केस म्हणली तरी जातात आपल्या असं डोक्याची, मिशावरची, दाढीवरची या चायनी तुडी तुडी करत आणि त्या जागेवर केसच येत नाही, नुसतं मौसूद जागा होती बाबा. तो का अशा पद्धतीने आपल्याला चुना मिक्स करून घ्यायचा होता. तरी मित्रांनो ही महिला असू द्या पुरुष असू द्या कोणालाही चाय लागते. म्हणजे लय बऱ्याच लोकांना लागत नाही, पण चुकून ज्याला चाय लागली त्यांनी ही आपला व्हिडिओ पाहायचा आणि हे औषध तुम्ही करायचं आणि एकच वेळेस लावायचं फक्त. त्याचं तो तुम्हाला सांगितलंय मी 3 दिवसात तुम्हाला केस त्या जागेवर येणार. फक्त थोडी जखम होणार. जखम म्हणजे कसं आहे ती जागातली का नाही जळूनच गेल्यासारखं होतं. तिथली जागा बारीक पातळ कातड आहे ना आपलं ती जळून जातं आणि तिथं जखम झाल्यासारखी होती. आणि काय नाही ती भिजली तरी काय अडचण नाही. आपण आंघोळी हे करताना काहीही त्याच्यापासून फरक होत नाही. त्याला काय लावायचं नाही काय नाही. आणि 3ऱ्या दिवशी तुम्हाला त्या जागेवरती असं डायरेक्ट तुम्हाला बारीक 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 केस जाणवणार. तुमची तिथल्या जागेवर चाय लागलेल्या केसच येणार बघा. आपल्याला एकच वेळेस फक्त करायचं हे औषध. बघा मग आता आपण पहा बघा आपल्याला आता या 3 वस्तू आपण टाकलेल्या आहेत. चुना, गुंजीचा पाला आणि लिंबोळी. बघा आता आपल्याला लास्ट एक वस्तू त्याच्यामध्ये टाकायची. तुम्हाला सांगतो ती वस्तू एक टाकायची. मग बघा या गुंजाचं तुम्हाला महत्व मगाशी मी सांगितलेलं. बघा याला कसं डोळ्यासारखं असतंय बघा. एका साईडने लाल असतं एका साईडने काळा असतं. आपला डोळा कसा राहतो तशा पद्धतीने. मग ही गुंज इतके आपल्या आयुर्वेदिक मध्ये मूर्ती ना फक्त आता गुंजाची झाडं एवढी राहिलेली नाहीत. कुठं तरी गुंजाचं झाड आहे. नाही तर पहिली गुंजाची झाडं भरपूर राहायची. असे त्यांना पेटे येतात. एका पेटीमध्ये जवळजवळ ही 20 25 अशा गुंजा निघायच्या. मग ती पाला त्याचा आपल्याला मग ते पाल्याचा इतका उपयोग होतो ना मग तीच आपल्याला त्याचा अनुभव होता माहिती होतं. मग ते आपल्याला त्याच्यासाठीच आयुर्वेदिक आपल्याला व्हिडिओ बनवायचा आहे. कसा बनवायचा आहे ही चाय. ह्या चायने असं काय काय लोकांची अशी अख्खी डोकी मोकळी झालेली आहेत. त्यांना टोप वापरायची पाळी यायला लागली आता. असं टोप घेऊन ते इतके मोठ्याला खर्च करून टोप वापरतात. मग तसं न करता आपल्याला तुम्हाला सांगतो ज्या माणसांना चाय लागली ना महिला असू द्या पुरुष असू द्या त्यांनी हे औषध आपण जशा पद्धतीने करतोय अशा पद्धतीने करायचं आणि लावायचं. मग तुम्ही बघा कशा पद्धतीने 3ऱ्या दिवशी तुम्हाला याचा रिझल्ट कळणार आहे बघा. मग चला बघा आपल्याला 4थी गोष्ट लागणार आहे म्हणजे बघा लिंबू. बघा लिंबू. ह्या लिंबामध्ये कितीतरी अशी औषध तयार होतात. कितीतरी आपल्या शरीरासाठी चांगलं आहे लिंबू. लिंबू सोडा पिलं तरी आपलं पोट ही साफ होतं. मग हीच लिंबू आपल्याला ह्याच्यामध्ये वापरायचंय बघा. ओके मग आता आपण चिरून घेऊया. लिंबाला अशा मधल्या भागाने असे कापून घेऊया. हो का आपण कापून घेतलेले लिंबू. हो का आपल्याला लिंबू काय लय लागणार नाही. फक्त आपल्याला ह्याच्यामध्ये हो का बी साईडला काढून घेऊया. ज्या माणसांना ज्या लोकांना चाय लागलेली असेल ना महिला असू द्या पुरुष असू द्या त्यांनी आपला हे व्हिडिओ बघितला आणि औषध जर केलं तर तुम्हाला सांगतो ती म्हणते दादा धन्यवाद तुम्ही हे औषध सांगितलं मला. इतका फरक आहे. 3ऱ्या दिवशी केस तुम्हाला थोडी थोडी जाणवणार त्या जागेवर खोरमोडं लागून आणि तिथं केसच येऊन जाणार तुमची. मग हो का आपल्याला हे लिंबू ह्याच्यामध्ये आपल्याला अशा पद्धतीने बघा एवढं आधी टाकून घ्यायचं आहे. कमी पडलं तर आपण थोडं आणि टाकू बघा. आणि बघा ह्याचं आपल्याला अशा पद्धतीने कालवून घ्यायचे बघा. बघा आपण चुना हे टाकलेला आहे ना हे सर्व ह्याच्यामध्ये कालवून घ्यायचे बघा. दुसरं ह्याच्यामध्ये काहीच टाकायचं नाही बघा. बघा आपल्याला आणि थोडं लिंबू टाकूया बस. बघा एवढ्या पद्धतीने आपल्याला लिंबू टाकून घ्यायचं आहे. इतका या गुंजच्या पाल्याचा महत्व आहे ना चायसाठी. आणि ही लिंबोळी तुम्ही कवटेकराच्या दुकानामध्ये जावा मला चाय लागली म्हणा फक्त तुम्हाला काय देतात बघा तिथं लगेच ही लिंबोळी देतात तुम्हाला. अशा लिंबोळ्या देतात. ती लिंबोळी फोडा तुम्ही उघडून लावा
किंवा पण त्याला आपल्याला गुंजचा पाला एक लागतो बघा. नुसती लिंबोळीने आपल्याला केस त्याचे येत नाहीत, त्याला गुंज पण लागते, गुंजचा पाला. मग ती मिक्स करून असं आणायचं. हे लिंबोळी आता आपल्याला तुम्हाला तर सांगितलं कुठे बी भेटत नाही, लिंबाचा सीजन ते गेलेला आहे निघून. म्हणूनच हो का आपण हे आता औषध बनवलेलं आहे बघा. हो का हे आपण औषध असं बनवलेलं आहे. तरी मित्रांनो हो का कुठं जरी आपल्याला हो का अशा पद्धतीने आपल्याला घ्यायचंय बोटाला लावून. आणि आपल्या कुठं काय मिशीमध्ये लागलेला असून द्या, चाई डोक्यामध्ये लागलेला असून द्या, कुठंही काही काही ना असं दाढीमध्ये असं चट्ट होतं खाल्ल्या साईडने असं. मग कुठल्या बी साईडला आपल्या चाई लागलेली असून द्या, हो काय अशा पद्धतीने बोटावरती घ्यायची. तर डोक्यामध्ये असन तर आपल्या घरचं कोणी बी असतात, भाव असतो, बहीण असते, मंडळी असते, त्याचं कोण नातलग आपल्या जवळचं आहे त्यांना द्यायचं हे औषध करून. माझ्या त्या जागेवर लावू म्हणायचं, तिथं लावून घ्यायचं पद्धतशीर. आणि काय नाही रात्रभर तसंच राहिलं तरी चाल, त्याला धुवायचं नाही, काय नाही. ते सकाळ आपण आंघोळ करताना धुवून जाणार. आणि त्या जागेवरती तुम्हाला सांगतो दुसऱ्या दिवशी मात्र थोडी नॉर्मल जखम होणार. जखम म्हणजे काय, ते आपल्याला दुखत फक्त जाणवतं, थोडं तिथं दाबलं ना असं तर दुखल्यासारखं असं जाणवतं, दर्द म्हणजे झाल्यासारखं जरा. मग त्या टायमाला आपण आरशात ह्यात बघितलं ना तर कळतं आपल्याला कातडं गेलं, तिथलं लालसरपणा आलाय. आणि दुसऱ्या दिवशी परत त्या जागेवरती असं थोडं असं जखम ही चिघळल्यासारखी वाटते. आणि तिसऱ्या दिवशी त्याच जखमेमधनं तुम्हाला सांगतो लहान बारीक खुटी अशी केसांची अशी यायला लागतं. आपण टक्कल कसं करतो, मग टक्कल केल्यावर आपल्याला कसं पहिल्या दिवशी मौसूद लागतं, दुसऱ्या दिवशी थोडं जाणवतं, तिसऱ्या दिवशी कसं खरमुडं लागतं. तशा पद्धतीने आपल्याला त्याच्यामधनं केस यायला लागलेली दिसणार आहेत बघा. मग तुम्ही मित्रांनो मी जशा पद्धतीने औषध बनवलं तशा पद्धतीने तुम्ही औषध बनवा. हो का असं. आणि हो का जिथं आपल्याला चाय लागली ना त्या ठिकाणी हो का आपण असं मस्त पैकी हो का असं लावून घेऊ शकतो बघा. हो का असं लावून घ्यायचं. हो का असं पद्धतशीर त्याच्यावर बिगुड बसवायचं, असं की म्हणजे जाड बसवायचं असं मस्त पैकी. फक्त ह्याला सुकुस्तर मात्र त्याला हात लावायचा नाही, इसकुटून द्यायचं नाही दुसरीकडे त्या जागेवर. आणि सुकलं की मलम कसा आपण लावतो दुखाला जखमाला मलम कसा लावतो तशा पद्धतीने ही लावलेलं आपण औषध आहे ना, ही डायरेक्ट आपल्या त्या जागेवरती अशी मुरत, ते औषध मुरून जातं. हे काय राहत नाही असं लावलेलं तसं सकाळपर्यंत किंवा काय नाही, मुरून आतमध्ये जातं. आपण वॅसलेन कसं लावतो तशा पद्धतीने. मग ते असं मुरलं की ते औषध मुरल्याच्या पुढे थोडी जखम जाणवती. आणि जखम झाल्यावर तिसऱ्या दिवशी थोडी बारीक खुटाडे येतात. आणि त्यातनं तिसऱ्या दिवशी तुम्हाला सांगतो केसच आपल्याला येतात. मग ही चायवर आपण उपाय केलेला आहे, हे रामबाण उपाय एकदम. ही उपाय तुम्ही करा आणि परत गेलेली केस तुम्ही परत माघारी मिळवू शकता. मग तरी मित्रांनो आपण ह्या अशा पद्धतीने औषध बनवलंय. मग ही तुम्हाला कसं वाटतंय हे आपल्याला कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला नाही जरी समजलं कुठली यातली एखादी वस्तू तरी तुम्ही कमेंट करून विचारू शकता. मग तरी मित्रांनो आपण व्हिडिओ बनवलेला तुम्हाला कसा वाटला आणि कसा वाटला तुम्ही मला लाईक करून शेअर करून कमेंट करून सांगा. तरी मित्रांनो नमस्कार. असं